गृणीत सूर्याय नमः। आता जो तुम्ही स्क्रीनवरती मंत्र ऐकलात त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आजचा आपला विषय काय आहे. बरोबर, सूर्य. सूर्य हा नवग्रहातला एक महत्वाचा ग्रह आहे, ज्याला नवग्रहामध्ये हे राजाचं स्थान आहे. सूर्य हा आपली आत्मा रिप्रेझेंट करतो. म्हणजे असं म्हटलं जातं, ज्याचा हॉरोस्कोप मध्ये सूर्य हा वेल प्लेस आहे, तो व्यक्ती हा मनाने चांगला असतो, तो इतरांना मदत करतो. सूर्य हा आपले वडील देखील रिप्रेझेंट करतो. म्हणजे ज्याचा सूर्य हॉरोस्कोप मध्ये वेल प्लेस आहे, दॅट पर्सन बिलॉंग्स टू रिच अँड रेप्युटेड फॅमिली, एस्पेशली फादर. जर आपण आपले फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स बघायला गेले तर सूर्य हा हृदय, डोळे आणि बोनचा कारक मानला जातो. ज्याच्या हॉरोस्कोप मध्ये सूर्य हा वेल प्लेस असतो त्याला हृदयविकार होण्याचा चान्स हा कमी असतो. त्याचे डोळे हे चांगले असतात, त्याला बोनच्याही समस्या उद्भवत नाही. सूर्य जर हा फर्स्ट हाऊस मध्ये असेल तुमच्या, तर तुम्हाला तुमचं जे घर असतं ते सर्व सुख सुविधांनी युक्त असतं. सूर्य हा जर तुमच्या 7th हाऊस मध्ये असेल तर तुमची जी स्पाऊस असते, तुमचा जो जोडीदार असतो, तो वेल रेप्युटेड प्रोफेशन मध्ये असतो, वेल रेप्युटेड कंपनीमध्ये असतो. सूर्य जर 10th हाऊस मध्ये असेल तर तुम्हाला नोकरीमध्ये किंवा तुमच्या प्रोफेशन मध्ये हे उच्च पद प्राप्त होतं. सूर्य हा लिओ म्हणजे सिंह राशीमध्ये कम्फर्टेबल मानला जातो. सूर्य हा मेषेमध्ये उच्च राशीत मानला जातो. तसंच सूर्य हा तुळेमध्ये, लिब्रामध्ये हा डेबिलिटेशन पोझिशन मध्ये असतो. आता एक्झॉल्टेड डेबिलिटेशन म्हणजे काय? तर एक्झॉल्टेड म्हणजे तुम्ही 10 पैकी 10 गुण देऊ शकता सूर्याला, आणि डेबिलिटेशन म्हणजे 10 पैकी 0 गुण. सूर्य अजून आपल्या गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करतो, अथॉरिटीला. म्हणजे बघा, ज्याचा सूर्य हा वेलप्लेस असतो त्या व्यक्तीला गव्हर्नमेंट अथॉरिटीकडून फायदा होण्याचा किंवा लाभ होण्याचा जास्त योग असतो. त्याला आयुष्यामध्ये चांगलं पद प्रतिष्ठा मिळते. मग आता तुमचा प्रश्न असेल, पण जर सूर्य जर हा एवढा महत्वाचा आहे आणि तो आपल्या हॉरोस्कोप मध्ये वेलप्लेस नसेल तर काय करायचं? त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्राने काही उपाय दिले आहेत. पहिला उपाय म्हणजे तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्या. सूर्याचा 108 वेळा जप करा. जर तुमच्या ऍस्ट्रॉलॉजरने तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही सूर्याचा खडा रुबी हा धारण करू शकता. रुबी हा राईट हँडच्या 3rd फिंगर मध्ये धारण केला जातो, सोन्यामध्ये किंवा पंचधातूमध्ये. आणि त्याचं जे कॅरेट, ज्याला आपण रत्ती म्हणतो, तो 6 रत्तीपेक्षा जास्त असला पाहिजे. सूर्य जर तुमच्या हॉरोस्कोप मध्ये वेल प्लेस नसेल तर तुम्ही खाली स्क्रीनवर दिसत असलेल्या वस्तूंचं दान हे रविवारच्या दिवशी करू शकता. सूर्य हा ऑरेंज कलर रिप्रेझेंट करू शकतो, त्या रंगाचं देखील वस्त्र तुम्ही रविवारच्या दिवशी परिधान करू शकता. अशा रीतीने आज आपण बघितलं की सूर्याचं महत्व ऍस्ट्रॉलॉजीत आणि आपल्या आयुष्यात काय येते. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तुमचं ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करा. आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल आणि गुगल मीटचं इन्व्हाइट पाठवेल आणि त्याद्वारे आपण आपलं हे ऑनलाईनचं कन्सल्टेशन पुढे नेऊ शकतो. थँक्यू.